प्रेज द लॉर्ड. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा. प्रभू येशूचा गौरव असो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपल्या सर्वांचा स्वागत आहे. जसं की आपण दरवर्ष 2 ऑक्टोबरला आपलं चर्चमध्ये 1 दिवसाचा आपण रिट्रीट साजरा करत असतो. हे वर्ष आपण सर्व निराश झालेले होतो की हे वर्ष आपल्याला वचन ऐकायला भेटणार नाही म्हणून. तरीसुद्धा निराश होऊ नका. 1 दिवसाचं नाही तरी आपल्याला 1 तासाचं भेटलेले आहे हे प्रभूचा वचन ऐकण्यासाठी. त्यासाठी फादर जॉन लुपेसनी आपल्याला परवानगी दिलं आहे, आपलं पॅरिस प्रीस्ट, त्यांचं मी आभार मानत आहे. आणि यासाठी जे प्रयत्न केलं आणि सर्व काही तयार करण्यासाठी खूप काही कष्ट घेतलं त्याबद्दल ब्रदर रफाईचं आणि फादर संदीपचं सुद्धा मी आभार मानत आहे. फादर संदीपनी आपल्याला सहकार्य केलं, त्यांनी उत्साह केलं, तुम्ही करा, मी तुम्हाला मदत करणार आहे म्हणून. तसंच ब्रदर रफाईलनी मला बोललं, सिस्टर आपण रिट्रीट करूया. तरी मी बोलली नाही कसं काय होणार, ऑनलाईनबद्दल काही मला ज्ञान नाही आहे, मला माहीत नाही. तरीसुद्धा त्या बोलले मला तुम्ही फक्त हा बोला, बाकी सर्व मी करून घेणार आहे. त्याने सुद्धा किती लोकांकडून मार्गदर्शन घेतले आणि शेवटी फादर संदीपने त्याला मदत केलं. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. प्रत्येक प्रार्थनेची सुरुवात किंवा आराधना किंवा परमेश्वराची स्तुती ही करण्यासाठी आपल्याला परमेश्वराचीच ताकद पाहिजे, हिम्मत पाहिजे, प्रेरणा पाहिजे. आणि म्हणून आपण आजच्या या रिट्रीटच्या प्रार्थनेसाठी, परमेश्वराच्या स्तुतीसाठी, त्याचा आशीर्वाद स्वीकारण्यासाठी आपण पवित्र आत्म्याला आळवूया, पवित्र आत्म्याची कृपा स्वीकारूया. म्हणजे मनापासून आपण परमेश्वराला धन्यवाद देऊ शकू, त्याची स्तुती करू शकू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. आपण पवित्र आत्म्याचं गीत गाऊया. मेरे
स्वातंत्र्य असो किंवा लॉकडाऊन असो, प्रत्येक दिवस परमेश्वराचा आहे, त्यांनी निर्माण केलेला आहे. आणि म्हणून प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक क्षणी त्याची स्तुती झाली पाहिजे, त्याची आराधना झाली पाहिजे. आणि म्हणून आपण आज का दिन योहान ने बनाया या गीताद्वारे आपण सर्वांना सांगूया की प्रत्येक दिवस हा परमेश्वराचा आहे, आशीर्वादित आहे. यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. प्रभु को महिमा मिले, बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. तुझी प्रशंसा करे, उसको हम बाँधे रहे, रहे. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. देवाचा महिमा वर्णावा, परमेश्वराचा महिमा वर्णूया. कारण संत पौल सांगतोय सर्व स्थितीमध्ये आपण परमेश्वराची स्तुती केली पाहिजे. आणि म्हणून चला देवाचा महिमा वर्णावा या गीताद्वारे आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया, त्याचा गौरव करूया. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. पापांची आम्हाला क्षमा करीतो, पापांची आम्हाला क्षमा करीतो. करुणा कृपेची पुष्टी करीतो, करुणा कृपेची पुष्टी करीतो. सन्मार्गावरी आम्हाला चालवितो, सन्मार्गावरी आम्हाला चालवितो. या देवाचा अनुभव द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. रोज पहाटे आम्हाला जगितो, रोज पहाटे आम्हाला जगितो. कृपा जीवन आम्हावर पाठवितो, कृपा जीवन आम्हावर पाठवितो. दिवस रात्र आम्हाला जपतो, दिवस रात्र आम्हाला जपतो. देवाचा अनुभव द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा,
देवाला द्यावा. प्रत्येक दिवशी उठल्याबरोबर परमेश्वराला धन्यवाद दिला पाहिजे. तुम्ही परमेश्वराला धन्यवाद दिलाय? नाही ना? मग चला आपण गीताद्वारे परमेश्वराला धन्यवाद देऊया. आम्ही आभारी आभारी मानतो ईश्वरा. आम्ही आभारी आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला. आम्ही 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 आभारी आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी आभारी मानतो येशूला. खायाला पियाला येशूने दिले. खायाला पियाला येशूने दिले. रायाला जागा येशूने दिले. खायाला जागा येशूने दिले. खायाला पियाला येशूने दिले. खायाला पियाला येशूने दिले. रायाला जागा येशूने दिले. खायाला जागा येशूने दिले. आम्ही आभारी आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला. आम्ही 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 आभारी आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी आभारी मानतो येशूला. बापाची क्षमा येशूने केली. बाबांची क्षमा येशूने केली. नवजीवन येशूने दिले. नवजीवन येशूने दिले. बापाची क्षमा येशूने केली. बाबांची क्षमा येशूने केली. नवजीवन येशूने दिले. नवजीवन येशूने दिले. आम्ही आभारी आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी आभारी मानतो येशूला. आभारी 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 मानतो येशूला. आम्ही 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 आभारी आभारी मानतो येशूला. आणि फादर संदीपनी आम्हाला एवढं लांब ते असून सुद्धा मुंब्रामध्ये ते राहतात आणि सतत संपर्कामध्ये असतात ब्रदर रफायलचं, आणि दोघे मिळून ते डिस्कस करून ही कार्य करत आहे. तर फादर संदीप ते आहे मुंब्रामध्ये, तिकडं सेंट जोसेफ चर्चचं ते पॅरिश प्रिस्ट आहे, आणि दिवामध्ये सुद्धा तिकडचाही पॅरिश प्रिस्ट आहे. दोन्ही पॅरिश सांभाळतात.
आणि कितीतरी मुलांना ते मार्गदर्शन करतात. त्यांच्या पॅरिशमध्ये कितीतरी कार्य करतात त्याला परमेश्वराने आणखीन चांगलं आरोग्य द्यावे म्हणून मी परमेश्वराकडे प्रार्थना करत आहे. तसंच आपलं हे 1 तासाचं रिट्रीटसाठी त्यांनी खूप काही प्रयत्न घेतलेले आहे आणि आम्हाला ते पूर्ण काय आहे ते सर्व फादर संदीपच करत आहे. जसं की गेल्या 7 महिना आपण सर्वजण लॉकडाऊन झाले होतो आणि सर्वजण भीतीमुळे घरात आपण घाबरून बसलेले होतो. कितीतरी लोक आजार पडले होते, कितीतरी लोकांना कष्ट दुःख, कितीतरी अडीअडचणी आले, कितीतरी प्रॉब्लेम्स आले. त्यामध्ये सुद्धा परमेश्वराने आपल्या सर्वांचा सांभाळ केलेले आहे. आणि जसे की प्रभू येशू ख्रिस्त मरण पावले तसं ते 40 दिवस त्यांचं प्रेषित जसं की लॉकडाऊन झाले होते भीतीमुळे, तर तसंच आपण सुद्धा 7 महिने आपण हे कोरोना व्हायरसमुळे आपण लॉकडाऊन झाले होतं. पण प्रभू येशू ख्रिस्ताने जसं मरणावर विजय मिळवलेले आहे तर तो आपल्याला मुक्त करणारा देव आहे. आपण प्रभू येशू ख्रिस्तावर त्याच्या वचनावर आपण विश्वास ठेवायला पाहिजे आणि त्याच्याबरोबर आपण 1 तास लॉकडाऊन होऊया, प्रभूचरणी बसूया आणि फादर संदीपचं आपण वचन ऐकूया आणि पूर्ण आपण प्रभूचरणाशी जाऊया. लॉकडाऊन लॉकडाऊन लॉकडाऊन, सर्व ठिकाणी लोक संतापल्यात, वैतागल्यात. लॉकडाऊनमुळे किंवा क्वारंटाईन केलं म्हणून, कुटुंबापासून दूर आहोत म्हणून, किंवा कुटुंबामध्ये एकत्र 4 भिंतीत सतत 4-5 महिने आहोत म्हणून, किंवा कोरोना व्हायरसच्या आजारामुळे, नाहीतर मग कुटुंबामध्ये कोणीतरी मरण पावलं म्हणून, नाहीतर मग या क्वारंटाईनमुळे, लॉकडाऊनमुळे, कोरोनामुळे, आजारामुळे आज लोक काम करू शकले नाहीत, नोकऱ्या गेलेल्या आहेत, पैसा हातात नाही, काही त्यांचं तर घर गेलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात या निसर्गाने सुद्धा जणू काही आपल्या विरुद्ध बदला घेतलेला आहे. अनेकांची घरं वाहून गेलेली आहेत, घरं कोसळलेली आहेत, लोक मरण पावलेले आहेत. आज एकमेकांना भेटायची वेळ मिळाली असली तरी देखील एकमेकांना ओळखू शकत नाही, कारण तोंडावर मास्क आहे. लॉकडाऊन लॉकडाऊन लॉकडाऊन, जणू काही सगळेजण आपण लॉक केलेले आहोत. आतापर्यंत बिंदास करत होतो, पाहिजे ते काही करू शकत होतो, जिथे पाहिजे तिथे जाऊ शकत होतो. परंतु या कोरोना व्हायरसमुळे, या लॉकडाऊनमुळे आज सर्व काही संपलेलं आहे. जणू काही जीवन, पैसा, आनंद, स्वातंत्र्य, इच्छा ह्याचा जणू काही शेवटच झालेला आहे. पण खरोखर शेवट झालेला आहे का? ह्या अगोदर कोण मेलं नव्हतं का? ह्या अगोदर कोणाची नोकरी गेली नव्हती का? ह्या अगोदर कोण एखाद्या गाडीमध्ये किंवा एखाद्या रस्त्याच्या ट्रॅफिकमध्ये किंवा घरामध्ये अडकून पडलं नव्हतं का? ह्याच्या अगोदर कधी नैसर्गिक आपत्ती येऊन लोकांची घरं कोसळली नव्हती का? ह्याच्या अगोदर आपल्याला एकमेकांना ओळखायला वेळ मिळाला असून आपण ओळखले नव्हतो, एकमेकांना आपण समजू शकलो नाही, भांडण करू शकलो. मग त्यावेळेला लॉकडाऊनचा इफेक्ट होता का? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या लॉकडाऊन मध्ये सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त जर का आपल्या जवळ असेल, बरोबर असेल, किंवा आपण त्याच्या श्रद्धेमध्ये मजबूत असू, तर नक्कीच हा आपल्याला लॉकडाऊन वाटणार नाही. तो सांगतोय आता लुक अप नको, लुक डाऊन. लॉकडाऊन नाही, लुक डाऊन. मी तुमच्या जवळ आहे. इमॅन्युएल, देव आपल्या सह आहे, आपल्या बरोबर आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगतोय की तुझा हात माझ्या हातात आहे. आणि म्हणून आपण आपला हात येशूच्या हातात देऊया, कारण
येशू माझा हात नाही सोडणार, येशू माझा हात नाही सोडणार, येशू माझा हात नाही सोडणार, येशू माझा हात नाही सोडणार. जरी वादळ आले, जरी तुफान आले, जरी वादळ आले, जरी तुफान आले, येशू माझा हात नाही सोडणार, येशू माझा हात नाही सोडणार. मग आपलं उत्तर काय? ज्यांनी येशूचा हात सोडलेला आहे त्यांना लॉकडाऊन हे जणू काही एक शापच वाटलेला आहे. त्यांच्या जीवनामध्ये दुःखच आलेलं आहे, निराशा जणू काही त्यांच्या जीवनात अगदी दारात, त्यांच्या घरात, त्यांच्या हृदयात, त्यांच्या विचारात अगदी रुतलेली आहे. आणि म्हणून काही लोक घाबरत आहेत. आजपासून लॉकडाऊन नाही, कारण लॉकडाऊनच्या जोडीला आपल्या प्रभू येशू ख्रिस्त आहे पुनरुत्थानाचा अनुभव देण्यासाठी, आशेचं किरण दाखवण्यासाठी. या लॉकडाऊन मध्ये सुद्धा अनेक अशा चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत, कारण आपण परमेश्वराच्या बरोबर आहोत, परमेश्वराच्या प्रार्थनेत आहोत. आणि विशेष करून प्रभू येशू ख्रिस्त जो सांगतो की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे, त्याच्या हातात आपण आपला हात देऊया. आता आपण त्याला उत्तर देऊया. मी पण त्याचा हात नाही सोडणार, मी पण त्याचा हात नाही सोडणार, मी पण त्याचा हात नाही सोडणार, मी पण त्याचा हात नाही सोडणार. जरी वादळ आली, जरी तुफान आली, जरी वादळ आली, जरी तुफान आली, मी पण त्याचा हात नाही सोडणार, मी पण त्याचा हात नाही सोडणार. येस, कारण प्रभू येशू ख्रिस्त सांगतोय मत्ते 11वा अध्याय ओवी 28, मत्ते अध्याय 11 ओवी 28. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. होय माझ्या प्रिय बंधू भगिनी, हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला विसावा देणार आहे. त्या लॉकडाऊन मध्ये सुद्धा आपल्याकडून काहीतरी चांगलं घडून आणू शकतो, त्याची ताकद त्या ख्रिस्तामध्ये आहे. परंतु त्यासाठी आपल्याला परमेश्वराच्या हातात हात द्यायचा आहे, त्याच्या बरोबर चालायचं आहे, प्रार्थनेत राहायचं आहे आणि विशेष करून विचारामध्ये सकारात्मक विचार ठेवायचा, पॉझिटिव्ह थिंकिंग. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की बंदिवान जे आहेत त्यांना मुक्त करण्यासाठी मी आलेलो आहे. लूक अध्याय 4, लूक अध्याय 4 ओवी 18. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिनांस सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. त्याने मला पाठविले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका, आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ, त्याची घोषणा करावी, खेचले जात आहेत त्यास सोडून पाठवावे, परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी. त्याचबरोबर योहान 10:10 सांगते, मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. प्रभू येशू ख्रिस्त योहान या शुभ वर्तमानात 10व्या अध्याय 10व्या ओळीमध्ये सांगतोय, मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे.
प्रभू येशू ख्रिस्त आपला मेंढपाळ आहे. तो आपल्याला योग्य ठिकाणीच चरायला घेऊन जाणार. म्हणजे जिथे आनंद आहे, समाधान आहे, तिथेच तो घेऊन जाणार. आणि त्यासाठी हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जोडीला आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, लॉकडाऊन हे काय आत्ताच अनुभवायला येतंय? लॉकडाऊन कोणीच अनुभवलेला नाही. आणि आता लॉकडाऊनमुळे आपण जणू काय आपण अडकलो, आपण काहीच करू शकत नाही, ही चुकीची भावना आपल्या मनात का येते? आईचा अनुभव घ्या. जेव्हा आई गरोदर होते तेव्हा आई 9 महिने लॉकडाऊन होते. स्वतःच्या इच्छेप्रमाणे खाऊ शकत नाही. स्वतःच्या इच्छेप्रमाणे तिला इथे तिथे धावपळ करता येत नाही. बाळाचा विचार मनात ठेवून ती आपलं जीवन जगते. जणू काही लॉकडाऊन नाही का झालेली? मग जर का प्रत्येक आईने विचार केला की मी गरोदर मला व्हायचं नाही, तर मला लॉकडाऊन व्हायचं नाही, तर कोणाचा जन्म होईल? आपला जन्म झाला असता. मग लॉकडाऊन चांगला आहे की वाईट आहे? लग्न बंधनाचं लॉकडाऊन घ्या. जर का प्रत्येक वधूने आणि वर किंवा एखाद्या नवरा बायकोने किंवा आपल्या आई वडिलांनी विचार केला असता की लग्न संस्कार किंवा लग्न बंधन हे एक लॉकडाऊन आहे, आम्हाला आमच्या इच्छा बाजूला ठेवायला लागतात. दोघांचे विचार असले तरी एक स्वप्न बघायचं आहे. दोघांच्या वाटा वेगवेगळ्या असल्या तरी एकच घराचं स्वप्न त्यांना बघायचं आहे, त्यांना ते चालायचं आहे, कुटुंबाला एकत्र ठेवायचं आहे. सासरीची सगळी लोक किंवा नवरा किंवा बायको त्यांचे वेगवेगळे स्वभाव किंवा मुलाबाळांचं टेन्शन, ऍडमिशनचं टेन्शन, कर्जाचं टेन्शन, घर स्वतःचं आहे की नाही त्याचं टेन्शन, वेगवेगळ्या गोष्टींचं टेन्शन घेऊन हा संसार सांभाळतात. पण जर का प्रत्येक तरुण आणि तरुणीने किंवा प्रत्येक पुरुष आणि स्त्रीने विचार केला की मला लग्नाच्या लॉकडाऊन मध्ये अडकून बसायचं नाही, तर कुटुंब प्रस्थापित झाली असती का? फादर सिस्टर्स व्हायला गेलेले आहेत, त्यांनी जणू काही वैवाहिक जीवनाला त्याग केलेला आहे आणि व्रतस्थ जीवन जगत आहेत. जणू काही त्यांनी ख्रिस्ताच्या मार्गावर चालण्यासाठी, व्रतस्थ जीवन जगण्यासाठी स्वतःला लॉकडाऊन करून घेतलेला आहे. मग जर का लॉकडाऊन एवढं वाईट असतं तर आज एवढे फादर सिस्टर्स आपल्याला लाभले असते. आज एवढी चर्चेस किंवा इतरत्र वेगवेगळ्या प्रकारे धार्मिक सेवा होत आहे, सामाजिक सेवा होत आहे, ती झाली असती का? एखाद्याने आश्रम चालू केलेला आहे किंवा अनाथ बालक किंवा स्त्रिया किंवा वयस्कर पुरुष आणि स्त्रिया अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था चालवत आहेत काही लोक. मग जर का प्रत्येकाने विचार केला असता की मी ह्या संस्थेमध्ये स्वतःला लॉकडाऊन का करून घेऊ, तर आज अशा अनेक लोकांची सेवा झाली असती का? जमिनीमध्ये जे बीज जे जातं, रुतलं जातं, पेरलं जातं, ते जर का त्या बियाने विचार केला असता की मी जमिनीमध्ये स्वतःला लॉकडाऊन कशाला करून घेऊ, तर झाड उगवलं असतं का? मातीचं भांड जर का आगीच्या भट्टीमध्ये लॉकडाऊन केलं नसतं तर ते मडकं मजबूत झालं नसतं. एखाद्या व्यक्तीला जॉब पाहिजे म्हणून प्रत्येक जॉबच्या वेळेला ट्रेनिंग असते किंवा प्रत्येक शिक्षणामध्ये अभ्यास केल्यानंतर परीक्षा असते. जर का प्रत्येक विद्यार्थ्याने, प्रत्येक नोकरीला जाणाऱ्या व्यक्तीने विचार केला असता की मी ट्रेनिंगच्या त्या जेलमध्ये जणू काही लॉकडाऊन कशाला होऊ, किंवा मी अभ्यासाच्या त्या जेलमध्ये मी लॉकडाऊन कशाला करून घेऊ, तर मुलांनी शिक्षण घेतलं नसतं, विद्वान झाले नसते,
किंवा अनेकांना चांगल्या चांगल्या नोकऱ्या मिळाल्या नसत्या. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, आपण लॉकडाऊनमुळे संतापलोय, त्रासलेला आहे, कंटाळलेला आहे. प्रत्येक जण निगेटिव्ह विचार करत आहे. कारण तशी परिस्थितीच निर्माण केलेली आहे. पण कोणी केली? आपणच. एकमेकापासून जर का प्रत्येकाने सुरुवातीपासून थोडे दूर राहिले असते तर आज एवढा वेळ लॉकडाऊन झाला नसता. आजार कधीच दूर निघून गेला असता. जणू काय आपण बांधले गेलेले आहोत. आणि तरी देखील अनेक लोक आज या लॉकडाऊन मध्ये सुद्धा एक समाधानी जीवन जगत आहेत. एक आनंदी, एक आशावादी जीवन जगत आहेत. का? कारण त्यांनी स्वतःच्या जीवनाचा विचार करण्याऐवजी त्यांनी त्यांच्या कुटुंबियांचा, दुसऱ्यांचा विचार केलेला आहे. मग कोणी सामाजिक सेवा केलेली आहे, तर कोणी कुटुंबाची काळजी घेतलेली आहे. आज या लॉकडाऊनचे फायदेच बघा. काही जणांना आपल्या कुटुंबातल्या लोकांना भेटायला वेळ नव्हता, आज भेटण्याचा वेळ मिळालेला आहे. आज एकमेकांना त्यांच्या आवडीनिवडी पूर्ण करण्यासाठी, मदत करण्यासाठी वेळ मिळालेला आहे. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, अनेक लोकांना मदत करण्याची, सेवा करण्याची आपल्याला संधी लाभलेली आहे. या लॉकडाऊनमुळे आज आपण स्वतःची काळजी घ्यायला शिकलो. या लॉकडाऊनमुळे आज आपण स्वतःकडे लक्ष दिलेलं आहे, आपल्या आरोग्याकडे. आज अनेक लोक औषधं घ्यायची, डॉक्टराकडे नेहमी धावा मारायचे. पण लॉकडाऊनमुळे डॉक्टर अवेलेबल नाही, डॉक्टरकडे जाऊ शकत नाही. आणि म्हणून बऱ्याच लोकांची औषधं कमी झाली, कारण आजार कमी झाले. लॉकडाऊनमुळे स्वच्छ झाला आपला हा निसर्ग. आज नद्या, आकाश, आपला आजूबाजूचा परिसर, हवा शुद्ध झाली. आज लॉकडाऊनमुळे लोकांनी आपल्यातल्या ज्या काही कलागुण आहेत त्याचा आविष्कार केला, त्याची जाणीव करून त्यापासून अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. कारण लॉकडाऊनचा खरा अर्थ आपल्या जीवनाला देणारा आहे, तो आहे ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा जणू काही क्रूसाशी लॉकडाऊन झालेला. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने क्रूस वाहत असताना सुद्धा दुसऱ्यांचं सांत्वन केलं. पवित्र मरियेने सुद्धा आपलं दुःख आपल्या हृदयात ठेवलं. ती सुद्धा आपल्या पुत्राच्या दुःखामध्ये, लॉकडाऊन होती, आणि तरी देखील तिने तिच्या पुत्राला प्रेरणा दिली, सहकार्य केलं, त्याच्यासाठी प्रार्थना केली, शेवटपर्यंत त्याच्या बरोबर राहिली. आणि प्रभू येशू ख्रिस्त मेल्यानंतर 3 दिवस जणू काही त्या कबरेमध्ये लॉकडाऊन झालेला. परंतु या सगळ्यांच्या नंतर आहे पुनरुत्थान. सर्व प्रिय भाविकांना, विश्वासात असलेल्यांना प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला पुनरुत्थानाचा अनुभव घेण्यासाठी त्या मृत्यूच्या कबरेमध्ये त्याला स्वतःला लॉकडाऊन करून घ्यावं लागलं. होय माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, लॉकडाऊन आपण लॉक झालेले नाहीत. लॉक आपल्या भावनेला नसा, लॉक आपल्या विश्वासाला नसा, लॉक आपल्यातल्या सेवेच्या भावनेला नसा. जेव्हा आपण या लॉकडाऊनचा सकारात्मक विचार करणार तेव्हा जणू काही आपण पुनरुत्थानाचा अनुभव घेणार. म्हणजेच आपण लॉकडाऊनच नव्हतो. प्रभू येशू ख्रिस्त जसा मरणावर विजय मिळून पुनरुत्थित झाला, तसा जणू काही आपण सुद्धा या लॉकडाऊन नंतर जणू काही आपल्या जीवनामध्ये पुनरुत्थानाचं जीवन जगू शकतो. आणि त्याच्यासाठी आता आपल्याला सकारात्मक विचार करणं जरुरीचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या विश्वासात राहणं, प्रार्थनेत राहणं, योग्य मार्गावर चालणं आपल्याला गरजेचं आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, आपण सर्वजण आजपासून आपल्या मनातली भीती काढून टाकायची. लॉकडाऊनची, क्वारंटाईनची, मृत्यूची
कारण प्रभू येशू ख्रिस्ताने मृत्यूवर विजय मिळवलेला आहे. मरणानंतर सुद्धा एक पुनरुत्थानाचं अनंत काळाचं जीवन आहे. आणि मग त्या मृत्यूला आपण का म्हणून घाबरावं? आणि म्हणून आपण आपल्यातली भीती घालून टाकूया, ख्रिस्ताला आपल्यात स्वीकारूया. डर के आगे जीत है, डर के आगे जीत है, क्योंकि हमारे पास जीसस है. डर के आगे जीत है, क्योंकि हमारे पास जीसस है. त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडून, अनेक लोकांकडून आपण शिकूया की लॉकडाऊन फक्त 5 महिन्यात नाही, तर जीवनामध्ये बऱ्याच वेळेला लॉकडाऊन झालेली लोक ही नवीन जीवन जगलेली आहेत. आणि म्हणून आपण सुद्धा त्या लोकांकडून, प्रभू येशू ख्रिस्ताकडून या लॉकडाऊनच्या नंतरचं जे जीवन आहे ते अनुभवण्यासाठी, तो आनंद स्वीकारण्यासाठी आत्ताच आपण सकारात्मक विचार करूया, प्रार्थनेत राहूया, चांगले कार्य करत राहूया. आणि जे काही चुकीचं घडते ती जणू काही रात्र आहे, उद्याची सकाळ आपल्याला पाहायची आहे. आणि म्हणून आपण ह्या ख्रिस्ताच्या बरोबर राहूया. कारण येशू अच्छा है, मेरा येशू अच्छा है, येशू अच्छा है, मेरा येशू अच्छा है. उसकी करुणा जीवन से उत्तम है, उसकी करुणा जीवन से उत्तम है. आवाज उठाऊंगा, दिल से गाऊंगा, आवाज उठाऊंगा, दिल से गाऊंगा. यीशु नाम की महिमा करूंगा, यीशु नाम की महिमा करूंगा. यीशु अच्छा है, मेरा यीशु अच्छा है, यीशु अच्छा है, मेरा यीशु अच्छा है. उसकी करुणा जीवन से उत्तम है, उसकी करुणा जीवन से उत्तम है. आवाज उठाऊंगा, दिल से गाऊंगा, आवाज उठाऊंगा, दिल से गाऊंगा. यीशु नाम की महिमा करूंगा, यीशु नाम की महिमा करूंगा. हालेलुया, 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 हालेलुया. महिमा जय और स्तुति प्रशंसा, महिमा जय और स्तुति प्रशंसा. हमारे घर तू यीशु की हो, हमारे घर तू यीशु की हो. यीशु अच्छा है, मेरा यीशु अच्छा है, यीशु अच्छा है, मेरा यीशु अच्छा है, यीशु अच्छा है, मेरा यीशु अच्छा है. क्योंकि कारण त्याने आपल्याला लॉकडाऊन नंतर, म्हणजे आपल्या दुःखाच्या जीवनाच्या नंतर सुद्धा पुनरुत्थान आहे, एक नवीन जीवन आहे, आनंदाचं जीवन आहे, नवीन सकाळ आहे, त्याचा अनुभव दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो, पवित्र आत्म्याचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा. पवित्र आत्म्याचा गौरव असो, स्वर्गीय पित्याचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा. पवित्र पित्याचा गौरव असो. हालेलुया, 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 हालेलुया. आमेन. लॉकडाऊन मध्ये सुद्धा पुनरुत्थानाचा अनुभव देणारा ख्रिस्त, नवीन आशा देणारा ख्रिस्त, नवीन सुरुवात करण्यासाठी प्रेरणा देणारा ख्रिस्त आता या वेदीवर येत आहे. आपण त्याच्याकडे लक्ष देऊन त्या ख्रिस्ताकडून आपण कृपा मागूया, आशीर्वाद मागूया. आणि आपल्या मनामध्ये जर का कोणती भीती असेल, दुःख असेल, किंवा कोणत्याही व्यक्तीची यातना आपल्याला त्रास देत असेल किंवा विनंती करत असेल त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी, तर आपण त्या ख्रिस्ताकडून त्यांच्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करून आशीर्वाद मागूया. त्याचबरोबर या कोरोना व्हायरसमुळे जी कोण लोक आजारी आहेत किंवा लॉकडाऊन झालेली आहेत, दूर गेलेली आहेत, क्वारंटाईन झालेली आहेत, किंवा या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक लोक उद्ध्वस्त झालेली आहेत, गावं उद्ध्वस्त झालेत,
अजूनही काही ठिकाणी पाऊस पडलेला नाही, अशा सर्वांसाठी आपण प्रार्थना करूया, याचना करूया. कारण हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देणारा आहे, जीवन देणारा आहे, आनंद देणारा आहे, आरोग्य देणारा आहे. आणि म्हणून हक्काने त्याच्याकडून मागूया. आणि जरी आपल्याला जीवनामध्ये कधी ना कधीतरी मृत्यू येणारच आहे, त्या मृत्यूला सुद्धा सामोरे जाण्यासाठी आपण शक्ती मागूया. त्याच्यानंतरच्या अनंत काळाच्या जीवनासाठी, चांगल्या जीवनासाठी, स्वर्गीय जीवनासाठी आपण स्वतःसाठी प्रार्थना करूया. आणि म्हणून आता आपण प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या वेदीवर आल्यावर त्याचं स्वागत करूया. आम्ही आलो तुझ्या घरात, तुझी स्तुती करण्यास, तुझ्या नावे. आम्ही आलो तुझ्या घरात, तुझी स्तुती करण्यास, तुझ्या नावे. आम्ही आलो तुझ्या घरात, तुझी स्तुती करण्यास, ख्रिस्ता आमच्या स्वामी. बसतो तुला येशू ख्रिस्ता देवा. आम्ही विसरून स्वतःला स्मरितो ख्रिस्ताला आमच्या मनी. आम्ही विसरून स्वतःला स्मरितो ख्रिस्ताला आमच्या मनी. आम्ही विसरून स्वतःला स्मरितो ख्रिस्ताला आमच्या ध्यानी मनी. बसतो तुला येशू ख्रिस्ता देवा. बसतो तुला येशू ख्रिस्ता देवा. पिता परमेश्वर हो धन्यवाद, हो तेरी स्तुति और आराधना. पिता परमेश्वर हो धन्यवाद, हो तेरी स्तुति और आराधना. करते समर्पण आत्मा और जीवन, करते समर्पण आत्मा और जीवन. तेरी आराधना में तन मन धन, तेरी आराधना में तन मन धन. मेरे मसीहा हो धन्यवाद, हो तेरी स्तुति और आराधना. मेरे मसीहा हो धन्यवाद, हो तेरी स्तुति और आराधना. करते समर्पण आत्मा और जीवन, करते समर्पण आत्मा और जीवन. तेरी आराधना में तन मन धन, तेरी आराधना में तन मन धन. पवित्र आत्मा हो धन्यवाद, हो तेरी स्तुति और आराधना. पवित्र आत्मा हो धन्यवाद, हो तेरी स्तुति और आराधना. करते समर्पण आत्मा और जीवन, करते समर्पण आत्मा और जीवन. तेरी आराधना में तन मन धन, तेरी आराधना में तन मन धन. पिता परमेश्वर हो धन्यवाद, हो तेरी स्तुति और आराधना. मेरे मसीहा हो धन्यवाद, हो तेरी स्तुति और आराधना. पवित्र आत्मा हो धन्यवाद, हो तेरी स्तुति और आराधना. करते समर्पण
आत्मा और जीवन करते समर्पण, आत्मा और जीवन तेरी आराधना में तन मन धन, तेरी आराधना में तन मन धन, तेरी आराधना में तन मन धन। मुंबई व भारतासाठी प्रार्थना. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू दे नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्यांचे तारण व्हावे आणि सर्वांनी दिव्य सत्याची ओळख प्राप्त करून घ्यावी, म्हणून आम्ही नम्रतेने विनंती करतो की तू आपल्या पिकात कामकऱ्यांना पाठवून दे. त्यांनी तुझ्यावर भरोसा ठेवून तुझे वचन सांगावे, म्हणून त्यांना कृपा दे. त्याद्वारे तुझ्या शुभवर्तमानाचा प्रसार सर्व लोकांमध्ये हो आणि तो आनंदाने स्वीकारला जा. तू एकच खरा देव आहेस. तुला आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र, आमचा प्रभू, ज्याला तू पाठवलेस, त्याला सर्वांनी ओळखावे. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्याने युगानुयुग जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. आमचे स्वामिनी, भारताच्या सहाय्यनी आम्हासाठी विनंती कर. संत थॉमस, भारताच्या प्रेषिता, आम्हासाठी विनंती कर. संत फ्रान्सिस झेवियर आणि संत गोन्सालो गार्सिया, आमच्या धर्म प्रांताच्या आश्रयदात्यांनो, आम्हासाठी विनंती करा. बाळ येशूच्या संत तेरेजा, धर्म प्रसाराच्या सहाय्यनी, आम्हासाठी विनंती कर. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. भक्ती भावे चला नमूया, भाकरवासी ख्रिस्ताला. पूर्ण नवीनतम उपासनाही अंत जुन्याचा तो झाला. गहन इंद्रिया हो गुण, गोचर केवळ श्रद्धेला, गोचर केवळ श्रद्धेला. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. स्वर्गातील भाकर तू त्यांना दिलीस, तीच सर्व गोडीचा समावेश आहे. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू आश्चर्यकारक संस्कारात आपले दुःख व मरण यांचे आम्हासाठी स्मरण ठेवले आहे. तुझे शरीर व रक्त यांच्या पवित्र रहस्यांचा आम्ही आदर करावा आणि तुझ्या तारणदायी कृपेचा लाभ घ्यावा, असे आम्हाला वरदान दे. तू सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतोस.
आमेन. धन्यवाद. देव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशूचे नाव धन्य असो, त्याचे अति पवित्र हृदय धन्य असो. त्याचे अति मौल्यवान रक्त धन्य असो. वेदीवरील अति पवित्र संस्कारात येशू धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. अति पवित्र मरिया थोर देव माता धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. मरिया कुमारी आणि माता तिचे नाव धन्य असो. संत योसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो. देव आपल्या दूता व संता करवी धन्य असो. सर्वप्रथम मी धन्यवाद देतो ते सहार पॅरिश मधील प्रार्थना संघाला की मला ही रिट्रीट कंडक्ट करण्याची संधी दिली. मी आभार मानतो ते जोस्पिन, रफायल, प्रिया आणि चार्ली आणि त्यांचे कॉयर मेंबर्स. परमेश्वर तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो, कारण तुमच्याद्वारे अनेक लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताचा आशीर्वाद करते. आपण या प्रभू येशू ख्रिस्ताला पुन्हा एकदा साक्रामेंटाच्या पेटीमध्ये आपण पाठवण्यासाठी त्याचा निरोप घेऊया. आणि म्हणून या गीताद्वारे आपण सगळ्यांना सांगूया, जब से प्यारा येसू आया मेरा जीवन बदल गया. जब से प्यारा यीशु आया मेरा जीवन बदल गया. जब से मैंने उसे पाया मेरा जीवन बदल गया. जब से प्यारा यीशु आया मेरा जीवन बदल गया. जब से मैंने उसे पाया मेरा जीवन बदल गया. रात अंधेरी बीत गई है, देखो चमका सुबह तारा. रात अंधेरी बीत गई है, देखो चमका सुबह तारा. इसलिए मैंने यह गीत गाया, इसलिए मैंने यह गीत गाया. मेरा जीवन बदल गया. जब से प्यारा यीशु आया मेरा जीवन बदल गया. जब से मैंने उसे पाया मेरा जीवन बदल गया. मेरा जीवन बदल गया. मेरा जीवन बदल गया. जब से प्यारा यीशु आया मेरे जीवन का लॉकडाउन खुल गया. जब से प्यारा यीशु आया मेरे जीवन का लॉकडाउन खुल गया. जब से मैंने उसे पाया लॉकडाउन में कुछ अच्छा भी हुआ. जब से मैंने उसे पाया लॉकडाउन में कुछ अच्छा भी हुआ. लॉकडाऊन मध्ये सुद्धा पुनरुत्थित जीवन जगण्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.
आमेन, आमेन, आमेन. प्रिय बंधू भगिनो, तुम्हा सर्वांना जय येशू. आ लेडी ऑफ हेल्थ चर्च सहार मराठी प्रार्थना संघ यांच्याद्वारे तुम्हाला आभार मानण्यास मला फार आनंद होत आहे. सर्वप्रथम मी आमचे पॅरिश प्रीस्ट फादर जॉन लोपेस यांचे आभार मानते, ज्यांनी आम्हाला ही ऑनलाईन रिट्रीट करण्यासाठी परवानगी दिली. तसेच फादर मायकल पिंटो यांनी ही रिट्रीट घरोघरी पोचण्यासाठी जे सहकार्य आम्हाला दिलेस त्याच्यासाठी मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आमच्या मराठी प्रेयर ग्रुपची लीडर सिस्टर जोस्पिन व अन्य को ग्रुप मेंबर यांनी गेल्या 21 वर्ष दर गुरुवारी येऊन जी प्रार्थना सुरुवात केली व आतापर्यंत कायम ठेवली त्याच्यासाठी मी त्यांचे आभार मानते. या रिट्रीटला रंग देणारे क्वायर ग्रुप ब्रदर चार्ली डिमेलो आणि ब्रदर ऑल्डिन रिबेलो व त्यांचे अन्य साथी यांचेही मी आभार मानते. या रिट्रीटचं विशेष करून श्रेय मी फादर संदीप बोर्जिस यांना देत आहे, ज्यांनी कमीत वेळात ही रिट्रीट आमचे पूर्ण करून आम्हाला जे आज प्रभू येशू ख्रिस्ताचे जे दर्शन घडवलं त्याच्यासाठी मी त्यांचे आभार मानते. प्रिय बंधू भगिनींनो, 3 हा आकडा बायबलमध्ये विशेष मानले जाते. उदाहरणार्थ पेत्राने 3 वेळा नकार दिला. प्रभू येशू ख्रिस्त 3ऱ्या दिवशी जिवंत झाले व विशेष आम्ही 3 दिवसाचे रिट्रीट करतो. असे बरेच उदाहरणता आहे. त्याचप्रमाणे गेल्या 3 वर्षे फादर संजीव बोर्जेस यांनी हॅट्रिक मारले व गेल्या 3 वर्षे यांनी आमच्यासाठी हे रिट्रीट साजरा केले. ह्याचे कितीही कौतुक केले तर कमीच आहे. फादर संदीप बोर्जेस या गेल्या 7 महिन्याच्या लॉकडाऊन मध्ये आम्हा सर्वांना काही लाभ झाला नाही, पण या 1 तास जे ते तुम्ही आम्हाला सांगितले व दाखवले त्याच्यासाठी मी तुमचे खूप आभार मानते. तुमचे प्रवचन नक्कीच आम्हाला लाभदायक ठरणार. पण एक गोष्ट जी मला वाटते असे की जे तुमचं प्रवचन भेटलं, पण जे गिफ्ट तुम्ही आम्हाला देणार आहेत त्यांच्या आम्हाला खंत यावर्षी नक्कीच असणार आहे. मी पुन्हा एकदा आर लेडी ऑफ हेल्थच्या सहार मराठी प्रेयर ग्रुपच्या तर्फे तुमचे फार फार आभार मानते. धन्यवाद. स्वर जो हमारे होंठों पे है उसमें छुपी है स्वामी तेरी धुन. तेरे दरवाजे पे आते हैं हम पग पग गाते हुए तेरे ही गुण. जब जब हम गाएंगे तेरा यश गाएंगे, महिमा तेरी सदा सबको सुनाएंगे.